एका जंगलात एक भयानक वादळ आले आणि त्या वादळात बिचाऱ्या कोकिळेचे घरटे पूर्णपणे मोडून पडले. कोकिळेसमोर आता मोठे संकट उभे राहिले होते, कारण तिची अंडी देण्याची वेळ जवळ आली होती आणि नवीन घरटे बांधण्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. नाईलाजास्तव ती आयत्या तयार घरट्याच्या शोधात जंगलात भटकू लागली. उडता उडता तिला एका कडुनिंबाच्या झाडावर एक छान घरटे दिसले. कोकिळा गुपचूप एका फांदीवर बसली आणि दुरूनच त्या घरट्यावर लक्ष ठेवू लागली. काही वेळातच तिथे एक कावळा आला. त्याने त्या घरट्यात 2 अंडी दिली आणि तो खाद्याच्या शोधात तिथून उडून गेला. कावळा गेल्याचे पाहून कोकिळा हळूच घरट्यापाशी गेली. तिने त्याच घरट्यात आपली 2 अंडी दिली आणि ती लगेच तिथून उडून गेली. थोड्या वेळाने जेव्हा कावळा परत आला तेव्हा त्याला घरट्यात 2 ऐवजी 4 अंडी दिसली. त्याला काहीच समजले नाही की हे कसे झाले, पण त्याने त्या 4ही अंड्यांची मनापासून काळजी घेण्यास सुरुवात केली. दिवस सरत गेले आणि काही काळानंतर त्या 4ही अंड्यातून पिल्ले बाहेर आली. इकडे कोकिळा दररोज सकाळी लांबूनच आपल्या गोड आवाजात पिल्लांना साथ घालत असे. हळूहळू पिल्ले मोठी झाली आणि जेव्हा ती उडण्यालायक झाली तेव्हा त्यातील 2 पिल्ले आपल्या खऱ्या आईकडे म्हणजेच कोकिळेकडे उडून गेली. आपल्याला सोडून गेलेली पिल्ले पाहून कावळा खूप उदास झाला.